सेकंद. पुढचा स्पर्धक वृंदा भोवड. पुढच्या स्पर्धकांना तयार राहायचे. ओंकार आठवले. परीक्षकांसाठी बोलणारा स्पर्धक आहे वृंदा भोवड. नमस्कार. ज्यांच्या आगमनानं उजळतात दाही दिशा आणि गळून पडतात अज्ञानाच्या अंधकाराच्या भिंती, अशा उपस्थित मान्यवर ज्ञानसूर्यांना व राम मनोहर लोहिया, जयप्रकाश, मधुलिमिये, बॅरिस्टर नाथ पै, मधु दंडवते, जॉर्ज फर्नांडिस, नरेंद्र दाभोळकर तसेच बबन काका डिसोजा यांसारख्या तेजस्वी ज्ञान भास्करांना मानाचा मुजरा करून तमाम कोकणवासियांना आणि कोकणवासियांचे प्रतिबिंब असलेल्या सर्व मायबाप श्रोतेजनांना आणि उपस्थित मान्यवरांना व माझ्या बंधू भगिनींना मनपूर्वक अभिवादन करून समाज, साहित्य, शिक्षण, राजकारण आणि लोकशाहीच्या विचारमंथनातून माझ्या हाती जे अमृतरूपी ज्ञानकण लाभले ते मी आपल्या समोर सादर करते आणि आजच्या या विचारपीठावर विषय मांडते. आधुनिक भारताचे शिल्पकार बॅरिस्टर नाथ पै. बॅरिस्टरांचे नाव घेता आठवतात ते नाथ. नाना तऱ्हेच्या संकटांवरती केली त्यांनी मात. थव्यातील पाखरांनाही दिला मदतीचा हात. पैलवान म्हणून संसदेत गाजले असे सर्वांना ज्ञात. रचित भाग्य असे जयांचे कोकणासाठी आयुष्य वेचले. चेहरा मोहरा बदलून टाकला. अनाथांना नाथ भेटला. अनाथांना नाथ भेटला. राष्ट्रसेवा दल व समाजवादी चळवळ यांनी भारून व भारावून गेलेले एक आनंदाचे झाड, ज्यांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याचा लाभ प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या माझ्यासारख्या असंख्यांना झाला. आज विद्यार्थी दशेत असताना ज्यांचे बोलणे, ज्यांच्या सभा बैठका, ज्यांचे उत्कृष्ट वक्तृत्व यूट्यूब, गुगलवर बघताना मनाला एक वेगळीच पुरळ पडते. ज्यांच्याबद्दल माझ्या भावना कथू काय काय मज वाटे, आनंद मात्र मनी दाटे या कवी गोविंदाग्रजांच्या कवितेसारखे होते. आणि आजच्या देशाच्या राजकारणापासून जागतिक घडामोडींवर गांधीवाद व हिंदुत्ववाद, समाजवादापासून मार्क्सवादापर्यंत ज्याची सतत चर्चा असते, असे आदर्शवादी व्यक्तिमत्व आधुनिक भारताचे शिल्पकार बॅरिस्टर नाथ पै. मित्र हो, लोकशक्ती हा लोकशाहीचा पाया आहे. सेनापती बापट यांनी म्हटले आहे, हत्ती घ्यावा वाटे मोल द्या हत्तीचे, येथे मुरवतीचे काम नाही. तसेच लोकशाही हवी असेल तर तिचे मूल्यही देण्याची तयारी आपल्यात हवी. आपली लोकशाही यौवनाच्या उंबरट्यावर उभी आहे. नवे नेते उदयाला येत आहेत. अपसमजुतींवर आधारलेल्या लोकांच्या दडपणापुढे व लहरींपुढे वाकणे ही जशी नवनेतृत्वाची एक कसोटी असेल, तसेच नाथपैंसारखे व्यापक समाजहितासाठी त्यागाला तत्पर असणे ही देखील अशा नवनेतृत्वाची आणखीन एक कसोटी आहे, हे विसरता कामा नये. मित्र हो, अशा उभयविध धैर्याची नवनेतृत्वाला आवश्यकता आहे. असे नेतृत्वच अडचणींना, संकटांना निधड्या छातीने तोंड देऊन त्यावर मात करू शकेल. लोकशाहीच्या अद्याप न वहिवटलेल्या वाटेवरून चालताना ते गांगारणार नाहीत, बिचकणार नाहीत. असे नेतृत्व जनतेच्या आशा आकांक्षांची पर्वा करू शकेल, नवा निश्चय, नवा निर्धार देऊ शकेल. म्हणूनच मला असे वाटते, आजच्या आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये बॅरिस्टर नाथ पै यांचे आदर्शवादी विचार प्रत्येक नवनेतृत्वाने अंगीकारले पाहिजेत, तरच आपला भारत देश सुजलाम सुफलाम होईल. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाने भारतीय लोकशाहीला नाथ पै यांच्या रूपाने एक असामान्य संसदपटू दिला. नाथ पै यांचे आपल्या मतदारसंघातील घडामोडींकडे किती बारीक लक्ष असायचे याचे एक उदाहरण देते. वेंगुर्ला ते शिरोडा या मार्गावर मोचेमाडाच्या खाडीत एक लग्नाचे वराट बुडाले. त्यावेळेस त्यांनी त्या पीडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व महाराष्ट्र शासन बांधकाम विभागाच्या सचिवांची भेट घेऊन आणखी किती लोकांचे बळी गेल्यावर सरकार मोचेमाडाच्या खाडीवर पूल बांधणार आहे असा खडा सवाल त्यांनी विचारला. याशिवाय कोकण रेल्वे हे समस्त कोकणवासियांचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आयुष्याच्या अखेरपर्यंत ते झुंजले. मला आजही असे वाटते की नाथ पै थोडे उशिरा जन्माला यायला हवे होते. म्हणजेच आजच्या गलिच्छ राजकारणाच्या वातावरणात नैतिकतेचा आवाज अधिकारवाणीने करणारे राजकारणी मिळाले असते. आजच्या काळात भ्रष्टाचाराने व वैयक्तिक स्वार्थाने लडबडलेल्या राजकारणात त्यांच्यासारख्या स्वच्छ लोकांची खरी गरज आहे.
लोकांची खरी गरज आहे राजकारण, तेही जनतेच्या व देशाच्या हिताचे राजकारण करणे ही कल्पना आज अनेकांच्या पचनी पडणार नाही. न्याय मिळण्यासाठी सामान्य जनतेला रस्त्यावर येऊ लागतंय हे दुर्भाग्य मित्रांनो, पण लक्षात ठेवा, लोकशाही आपल्या हक्काची नाही कोणाच्या बापाची. याचा जर का आपण विचार केला नाही तर कसा घडवणार आपण आपला भारत, आपल्या स्वप्नातील कोकण. नाथपै बोलू लागले की संगीताच्या ध्वनी लहरीच उमटत असल्याचा भास होत असे. नाथपैंचे वक्तृत्व म्हणजे अमृतरूपी वक्तृत्वाचा अमोघ झरा. नाथपै यांच्याबद्दल बोलताना सध्याच्या परिस्थितीशी तुलना होते आणि आज कोणत्या पातळीवरच्या राजकारण्यांच्या हातात आपण देश दिला आहे याची जाणीव होते. ही इज सन ऑफ लाईट. खरोखरच ते एक प्रकाशपुत्र होते आणि उदारमतवादाचा मेरुमणी समाजवादी तारा देखील. निष्कलंक हे जीवन नाथांचे, सूर्यापरी ते तळपत राहिले. पण मित्र हो, आजच्या काळात लोकशाही व्यवस्थेच्या मूलभूत सिद्धांतांवर घावा घालण्याचे विरोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. अशा काळात लोकशाही व राजकीय नेते मंडळी यांच्यावरचा तुमचा आमचा सर्वांचाच विश्वास उडत चाललाय. अशा त्या आजच्या युवा पिढीला व पुढच्या अनेक पिढ्यांना बॅरिस्टर नाथपै कोण होते समजणे नितांत गरजेचे आहे. राजकारणात राहूनही निसंगपणे काम करता येते. राजकारणात राहूनही निसंगपणे काम करता येते. आज जगाच्या आजवर एकंदरीत लोकसंख्येचा विचार करता ज्यांचे चरणस्पर्श घेऊन कृत्य होता यावे, राजकीय क्षेत्राचा विचार केला असता अशा व्यक्तींची संख्या नगण्यच. आता एकंदरीत ज्या वेगाने राजकारणातून या नैतिक मूल्यांचा ऱ्हास होत आहे हे पाहता बॅरिस्टर नाथपै हे आधुनिक भारताच्या शिल्पकाराचे महत्त्वाचे नाव म्हणावे लागेल. इथेच मी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्पर्धकाने घेतलेला वेळ आहे 6 मिनिटे 16 सेकंद.